पाणी देते. जेव्हा मुरलीधर मोहोळ महापौर होते तेव्हा त्यांनी सगळीकडे गेले पुणे शहरात स्क्रीन लावल्या होत्या की आता 24/7 आम्ही पूर्ण पुणे शहराला पाणी देऊ, आणि त्याचा मोठा गाजावाजा केला, जाहिरातबाजी केली. पण या गावांना दिवसाआड पाणी हे महानगरपालिकेचा नियम आहे, पण पाणी कधी कधी 4-4, 5-5 दिवस येत नाही का? तर मोटर बंद पडली, लाईट नव्हती, लाईट फुटली, या गोष्टी त्यांच्याकडे उत्तर नाही येत अधिकाऱ्यांचं. म्हणजे दिवसाआड नियमाप्रमाणे, पण जर प्रॉब्लेम झाले तर 3, 4, 5 दिवस सुद्धा त्या लाईनला उधळतात, आणि हा प्रॉब्लेम तिकडे जनरल चाललेला नाही. बोली भाषेत आपल्या माझी सरकारी काम आणि 6 महिने थांब, पण ते 6 महिने नाही तर 6 वर्ष झाले. आणि पाणी परिषद घेण्याचं कारण हेच होतं की त्या प्रश्नाला मासे फोडण्यासाठी पण अध्यक्ष साहेबांनी सांगितलं संबंधित अधिकारी पावसकर त्या कार्यक्रमाला आले नाहीत, आश्वासन दिलं पण पूर्ण केलं नाही. तर ह्या आजच्या पत्रकार परिषदेचा उद्देशच तो आहे की अनेक वर्षांपासून आम्ही पाठपुरावा करतोय, आणि याच्यातली आपल्या लक्षात आणून देण्याची महत्वाची गोष्ट ही की या विषयावर सर्व पक्षीय राजकीय पदाधिकारी ह्या टँकर लॉबीमध्ये गुंतलेले आहेत, आम आदमी पार्टी सोडून. कारण आम आदमी पार्टी ही सर्वसामान्य नागरिकांची पार्टी आहे, आणि विशेषतः त्याच्यामुळेच एवढा भीषण प्रश्न असून अनेक लोकांच्या जीवनाशी संबंधित दैनंदिन तो प्रश्न सुटला जात नाहीये, किंवा ते महानगरपालिकेचं कर्तव्याची बाब असताना सुद्धा ती बाब टाळली जाते. कदाचित आपल्यापैकी कोणी त्या भागात राहिला असू शकतं, त्यामुळे आपल्याला तो स्वतःला अनुभव असेल की काय ती परिस्थिती आहे, आणि ती सोडवणं हे त्यांची कायदेशीर बंधन असून सुद्धा जर त्याच्याकडे दुर्लक्ष होतंय तर त्याचं कारण हेच की याच्यात सर्वजण बोलतेले. आणि म्हणून आम आदमी पार्टीने हा निवडणुकीचा अजेंडा म्हणून नाही तर हा लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. म्हणजे अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की धायरी खडकवासला धरण पुढं आहे, तर त्यांनी एक म्हण सांगितलं अशी मी सांगतो की धरण उशाला आणि कोरडा घशाला. नगरपालिकेला पत्र देतो की तुम्ही आता उन्हाळा जवळ आलाय, 3-4 महिने आधी पत्र देतो की बाबा तुम्ही याचं नियोजन व्यवस्थित करा. महानगरपालिका कागदोपत्री व्यवस्थित एकदम नियोजन, त्यांचं नियोजन एकदम व्यवस्थित असतं, पण जागेवरती प्रॉपरली नियोजन होत नाही, आणि ही गावं अक्षरशः पाणी करून पाण्यामध्ये उकळायला लागलेली. म्हणजे धरण इथं जवळ आहे, ते जुन्या बऱ्याच दिवसापासून आपण वाक्य सगळेच वापरतात, आमचं धरण आणि आमचंच मरण. तशी ती कंडिशन या गावांची झालेली आहे. का तर फक्त महानगरपालिकेचा भोंगळा कारभार, पाणी आहे, लाईन आहे, सगळं आहे, फक्त वेळेवरती या लोकांना पाणी द्यायची इच्छा नाहीये. आणि ग्रामपंचायत होती त्यावेळेस ग्रामपंचायत कुठल्याही मेन मुख्य लाईनला जेव्हा कनेक्शन होईल, सगळ्या गावांमध्ये डोंगर दऱ्यांमध्ये बरेच बाग आहेत, शहराच्या जवळ हा भाग असल्यामुळं डोंगर दऱ्यामध्ये परिसरामध्ये बऱ्याच प्रत्येक गावांमधल्या बऱ्यापैकी वस्ती आहेत, 5-5, 10-10 लोक त्या एरियामध्ये राहतात. जेव्हा मुख्य लाईन वरती डोंगराकडे जाते तेव्हा त्या लाईन वरती आतमध्ये दबाव येत असतो, आणि त्या लाईनला कॉर्पोरेशन आल्यापासून प्रचंड कनेक्शन झाले. अधिकाऱ्यांना तक्रारी केल्यात, लेखी अर्ज केलेत, अधिकाऱ्यांनी 2-3 वेळा येऊन कनेक्शन कट केले आहे सारख्या गावामध्ये. कनेक्शन कट केल्यानंतर 1 महिना 2 महिन्यानंतर नागरिक परत कनेक्शन घेतात, वरती पाणी अजिबात जात नाही. म्हणजे महानगरपालिकेचा अधिकाऱ्यांचा नागरिकांवरती वचक राहिला नाही. काही अधिकारी भ्रष्टाचार करतात, पैसे घेतात आणि नंतर जोड थोडे दिवस थांब, म्हणजे अधिकारीच त्यांना मिळलेले असतात. आणि या गोंधळामुळे वरती 10,000 लोक अक्षरशः पाणी करून आता मरण होतंय त्यांचं. त्यानंतर दुसरा ऑप्शन महानगरपालिकेने काय केला की बाबा जिथे पाणी जात नाही तिथं टँकर गेला पाहिजे. टँकरचा आता आम्ही पाहतोय, माहिती घेतली, 48 कोटीची कॉन्ट्रॅक्टरला निविदा दिलेली, म्हणजे जिथे पाणी जात नाही तिथं टँकरचे पाणी पोहोचलं पाहिजे, पण पुणेकरांचे पाण्याचे हाल व्हायला. पण ते टँकरवाले कमीत कमी म्हणजे डायरीमध्ये एक आंबाईदारा म्हणून बाग आहे, तिथं 12 दिवसांनी एक टँकर पाठवतात. 12 दिवसांनी एका त्या लोकांनी नक्की करायचं काय? म्हणजे इतकी भीषण परिस्थिती आहे, ते सांगितल्यानंतर कोणाला आपल्यासारख्या नागरिकांना खरं वाटायचं नाही. जर 12 दिवसांनी एक टँकर येतोय तर त्या लोकांनी पाणी प्यायचं किती, वापरायचं किती? आणि मेन लाईनला कनेक्शन असल्यामुळे मेन लाईनचं पाणी जात नाही. अधिकाऱ्यांनी जर लाईनची कनेक्शन कट केली तर तिथं टँकरची गरज नाही. म्हणजे इकडे अधिकारी भ्रष्टाचार करतात. जे टेंडर ज्यांनी घेतली, किती कॉन्ट्रॅक्टर आहेत काय अजून आम्हाला, मी माहिती मागवली माहिती अधिकाऱ्यांमध्ये, किंवा पुणे शहराला जे टँकर पुरवतात ते किती कॉन्ट्रॅक्टर आहेत, ठेकेदार आहेत, तर त्याची माहिती आली नाही. पण जे काय असतील, 2 असतील, 4 असतील, 1 असेल, त्यांनी सुद्धा हे टँकर वेळेवरती द्यायचं काम केलं पाहिजे, नाही तर त्यांची टेंडर महानगरपालिकेने रद्द करावीत ना. अधिकारी नागरिकांनी फोन केल्यानंतर अधिकारी म्हणतात तुमचा SMS पाठवा, लोकेशन पाठवा, तुम्हाला सारखे टँकर मिळणार नाही. लोक सारखे टँकर मागतात. 12 दिवस म्हणजे सारखे टँकर होतात काही.
तर ही परिस्थिती आपल्या पत्रकार बांधवांनी खरंच या लोकांना न्याय द्यावा, कारण का पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आणि दायक नाही. नरेमध्ये, आंबेगावमध्ये, शेजारी खडकवासल्यामध्ये, ज्या खडकवासल्यामध्ये मेन धरण आहे पुण्याचं, सगळीकडे पाण्याचे हेच प्रश्न आहेत. पाण्याचे प्रश्न एकदम भीषण झालेले आहे आणि महानगरपालिकेने वेळेत आता महिना 1.5 महिन्यात पावलं नाही उचलली तर उन्हाळ्यात ही परिस्थिती हाताबाहेर जाणार आहे. ही परिस्थिती आपण या विषयाला वाचा फोडावी आणि आता आमच्या बाकी सगळ्यांनी डिटेलमध्ये माहिती दिली आहे. जास्त राजकीय भाषण या विषयामध्ये नाहीये, कारण का लोकांचे खरंच पाण्याचे हाल चाललेत. तरी पण आम्ही जी माहिती दिली आहे, प्रेस नोटही आपल्याकडे दिलेली आहे. आपली काय प्रश्न असेल तर विचारा एकदा. महापालिकेने भूमिका नाही घेतली तर तुमचा पुढचा अजेंडा काय असेल त्यासाठी? आता पुढचा अजेंडा म्हणजे आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. अधिकाऱ्यांनाही सांगितलंय आम्ही तुमच्या घरात आपलं केबिन मध्ये येऊन तिथं टाळभजन आंदोलन करू. 8 दिवसापूर्वी इशारा दिलाय. अधिकारी पळत येतात लगेच, पण ते नियोजन 4-8 दिवसाचं असतं. हा प्रश्न कायमचा संपला पाहिजे. पुण्यासारखी स्मार्ट सिटी जर असेल, आपण म्हणतो पुणे स्मार्ट सिटी आहे, मेट्रो सिटी आहे, पुणे शहर आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नामांकित शहर आहे. इथं जर पाण्यासाठी लोक पडत असतील तर ही मोठी शोकांतिका आहे आपल्या पुणे शहराची आणि इथं राहणाऱ्या नागरिकांची. आपण 1.5 वर्षापूर्वी जो डायरीमध्ये पाण्याविषयी तेव्हा आयुक्तांना आपण बोलवलं होतं, तिथं पाऊसकरांना बोलवलं होतं. त्याविषयी त्यांनी त्यांच्याशी काही चर्चा झाली? अजून 1.5 पाऊसकर साहेब काय आले पाण्याचा प्रश्न काय मिटला? पाऊसकर साहेब काय त्या मेळाव्याला पाणी परिषद म्हणून घेतली होती या पाण्याच्या प्रश्नावरती. पाऊसकर साहेब आले नव्हते, त्यांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवले होते. मला वाटते काहीतरी पाटील म्हणून आले होते त्यावेळेस, त्यांच्या खालचे. त्यांनी शब्द दिला होता 1-2-3 भागात पाण्याच्या लाईन केल्या नाही असं नाही, पण दायरीगाव हे कमीत कमी आता 1 ते 3 लाख लोकसंख्या आहे. 2-3 एरियामध्ये पाण्याच्या लाईन केल्या, ते आता चालू आहे ते काम. वारंवार पत्रव्यवहार केले, RTI केले, माहिती अधिकार पाठवले, तेव्हा त्या लाईनचं काम चालू आहे, पण अजून जोडल्या नाही. लाईन टाकल्या आता 15 दिवसापूर्वी, 2-3 दिवसापूर्वी फोन केला तर ते म्हणले त्या भागातल्या पहिल्या फाईल वगैरे नागरिकांनी मागणी करून प्रोसेस चालू, आम्ही लाईन चालू करणार, बेकायदेशीर कनेक्शन होऊ शकतात. तर ठीक आहे म्हटलं, 15 दिवस तुम्ही प्रोसेस